की मी अनेक वेळा सांगत आलोय की लोकशाहीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळणं हे लोकशाहीला धोक्याचं असतं। सत्ताधारी पक्षाचा अहंकार आणि मुजोरी वाढण्याचं हे लक्षण असतं आणि म्हणून आपल्या घटनेमध्ये हीच तरतूद आहे की सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीने उभा असला तर सरकार किंवा सत्ताधारी पक्ष हा निरंकुश होत नाही, तर त्याच्यावर विरोधी पक्षाचा अंकुश असावा लागतो। आपण इथं बघितलंय की एकूण 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आणि 42 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी सुद्धा घटनात्मक दृष्ट्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री म्हणून कारभार चालवत आहेत। बाकीच्यांना अजून कुठल्याही प्रकारचं खाते वाटप झालेलं नाही, म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खाते वाटप न करता हे सरकार चाललंय आणि म्हणून या सरकारनं संपूर्ण देशामध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे की 42 मंत्र्यांपैकी 41 मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून आणि अधिवेशन काळामध्ये सुद्धा बिन खात्याचे मंत्री राहण्याचा विक्रम मला वाटतं विद्यमान सरकारच्या नावावर नोंदला जाईल। सर, राज्याची आर्थिक परिस्थिती पाहिली तर आता सध्या जे आर्थिक स्रोत आहेत ते वाढवण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासाठी सुद्धा एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे। काय वाटतं, लाडकी बहीण योजना धोके देऊ शकते का अशामुळे? असं आहे की सरकारनं राज्याची आर्थिक स्थिती बळकट करणं, आर्थिक स्रोत नवनवीन शोधणं आणि त्यामध्ये सरकारची आर्थिक स्थिती मजबूत करणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य असतं। परंतु आर्थिक स्थिती मजबूत करणार म्हणजे काय करणार, तर तुम्ही लोकांच्यावर टॅक्स वाढवणार, कर वाढवणार, नवनवीन कर कसे वाढवून राज्याची आर्थिक स्थिती सुधारता येईल हे स्रोत तुम्ही शोधणार। त्याच्याऐवजी आर्थिक शिस्त आणणं महत्वाचं आहे। मी सातत्यानं सांगितलं आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्यावर आता ही मोठी नैतिक आणि जबाबदारी आलेली आहे की एवढं मोठं बहुमत असल्यामुळं सरकारमध्ये आता तुम्हाला कुठल्याही प्रकारे विचलित होण्याचं कारण नाही, तर शेवटी सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करून राज्याच्या तिजोरीवर जो बोजा पडतोय त्याला तुम्ही कंट्रोल करा, राज्याच्या तिजोरीतल्या पैशांची जी उधळपट्टी होते त्याला तुम्ही कंट्रोल करा आणि जनतेवर कुठल्याही प्रकारचा कर न पडता तुम्ही जर राज्याचं अर्थकारण वाढवणार असाल, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करणार असाल, नवनवीन स्रोत शोधणार असाल तर ते कौतुकास्पद आहे। परंतु निवडणूक जिंकण्याकरता मात्र सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करायच्या आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांकडून तेच पैसे लोकांच्या खिशातून काढणं असं जर झालं तर हे अन्यायकारक होईल। कात्री कशाला लावायला पाहिजे, योजनांना की प्रकल्पांना? असं आहे, कात्री योजनाला लावून चालणारच नाही, योजना उलट अधिक लागल्या पाहिजेत, प्रकल्प वाढले पाहिजेत, लोकांच्या हिताचे प्रश्न सुटले पाहिजेत। पण सवंग लोकप्रियतेच्या ज्या घोषणा केल्या जातात आणि थोडंसं आपण आता बघितलं असाल तर आता सुद्धा ज्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या त्या जवळजवळ 36,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या। मागच्या वेळेला 3 महिन्यापूर्वी पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या, त्यात 95,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या त्या ठिकाणी मांडल्या गेल्या। अजून मार्च महिन्यातल्या पुरवणी मागण्या यायच्या आहेत। गोडबोले समितीच्या अहवालाप्रमाणे एकूण राज्याचं जे बजेट आहे त्या बजेटच्या 5 ते 10% जास्त पुरवणी मागण्या येता कामा नये अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत। परंतु या सरकारनं अजून एक पुरवणी मागणी सदनासमोर येण्यापूर्वी जवळजवळ 20% 5 किंवा 10% नव्हे तर 20%च्या पुढं पुरवण्या मागण्या मांडलेल्या आहेत। त्यामुळं या सरकारनं पूर्णपणे आर्थिक शिस्त बिघडवलेली आहे। धनंजय मुंडे उपस्थित झालेले आहेत 3 दिवसानंतर सभागृहात। धनंजय मुंडे उपस्थित झालेले आहेत म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मला काही समजलं नाही। धनंजय मुंडे उपस्थित झाले म्हणजे म्हणायचं आहे की नेमकं ते सांगा ना। त्याच्यावर वाद होता कोणावर? सातत्याने विरोधक आरोप करतायत की वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे। काल तशा प्रकारसाठी सभात्याग केलेला जितेंद्र आव्हाड यांनी आज त्यांनी सभागृहात उपस्थिती लावलेली, विरोधक गिरणार का? आम्हाला असं वाटत होतं की काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून निश्चितपणे ठोस अशा पद्धतीचा कारवाईची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती आणि म्हणून उद्या आपल्यावर एक काही जबरदस्त कारवाई वगैरे होईल की काय या भीतीनं कदाचित ते आले नसावेत। पण कालच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बीड आणि परभणीतल्या संदर्भामधल्या प्रस्तावाच्या उत्तरानंतर
मला असं वाटतंय की त्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला असावा आणि त्यांना असं वाटत असावं की आता हे प्रकरण आपल्यावर शेकणार नाही तर आपल्याला वाचवलं जाईल, अशा पद्धतीची त्यांची खात्री झाली असावी म्हणून ते आज आपल्याला दिसत असावीत.